एन्जॉय करतोय मी, पण बिर्याणी खातो असं वाटत नाही मला. एक कॉमेंट आली होती, काफ्रियाल बिर्याणी ट्राय करा कॅफे गोवाची म्हणून. हा विषय काहीतरी वेगळा दिसतोय. कॅफे गोवाला इतक्या वेळेला खाल्लंय, पण मेन्यू मध्ये कधी या बिर्याणी या विषयाकडे लक्ष गेलं नव्हतं. म्हणलं ट्राय करायला पाहिजे, बघूयात कसं आहे. राईस टेस्ट घेऊ आधी. फ्रेश मिंटी आणि कोरिएंडर वास. घरगुती फ्लेवर्स आहेत. गोव्यामध्ये आपण जनरल कुठेतरी जागा दिसली ज्याच्यामध्ये त्यांचं घर आहे आणि त्यांच्या इथे जाऊन आपण त्यांना मागितलं त्याचे बिर्याणी स्टाईल बनवून द्या ना मला, ते जे बनवून देतील ना ते हे आहे. कॅफे गोवाच्या काफ्रियल बिर्याणीच्या राईस टेस्टला मिळतात 7 out of 10. त्याच्यामध्ये तळलेला कांदा, मसाले, ह्याचा फ्लेवर तांदळामध्ये भातामध्ये इन्फ्यूज केला छानपैकी, अलॉंग विथ काफ्रियाची चटणी. असं करून तो भात तयार केलेला आहे. काफ्रियात पुलाव म्हणलेलं जास्त चालेल याला असं मला वाटतं. रादर बिर्याणी म्हणलं की दम पाहिजे. सगळ्यात जास्त काय एन्जॉय करतोय ना घरी चिकन. इतकं सुंदर रोस्ट झालेलं चिकन आहे, सगळे फ्लेवर्स आतपर्यंत गेले. दिसत असेल त्याच्यामध्ये असं आतमध्ये पांढरं पटात चिकन नाही दिसत आहे. सो मीठ, मसाला आणि मीठचा टेंडरनेस, बॉल आउट ऑफ द पार्केट 10 out of 10. 4 पीसेस मोठे मोठे एका बिर्याणीमध्ये. किंमत आहे 370 रुपये. मला नाही वाटत मला नुसता राईस खावा लागेल. म्हणजे मे बी नुसतं चिकन जर आवडीने नुसतं खाल्लं तर मग मे बी राईस तुम्हाला शेवटी नुसता खावा लागत असतो, पण तो राईस फ्लेवरफुल आहे. त्यांचा मीट टू राईस रेशो आय वुड हॅपीली रेटेड 8 out of 10. ॲब्सोल्युटली. अजून एखादा पीस मिळाला असता मला तर मग नुसता पण खाता आला असता, म्हणून 2 मार्क छोटेसे कमी केले, बाकी काही नाही. 1 प्लेट बिर्याणीसाठी आता मी पुढे कुठे जाऊ हे तुम्ही सांगायचे कॉमेंट्समध्ये. भेटूयात 1 प्लेट बिर्याणीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.